सिन्नर येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यासाठी व्हॉट्सअपवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. त्याचा विश्वास संपादन करून व्हॉट्सअपच्या वर एक लिंक पाठवली. त्या लिंक ओपन करून त्याच्याद्वारे एक ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं. बिनान्स म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भातली माहिती दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने साधारणतः 64,80,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. परंतु त्याला लागलीच ही माहिती समजली की माझी काहीतरी फसवणूक होते आहे. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधला. सायबर पोलीस स्टेशनने तात्काळ दखल घेऊन याबाबतचा गुन्हा दाखल केला आणि अपहरित रकमेपैकी 2,02,000 रुपये हे आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहे. या संदर्भातला तपास सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नागेश मोहिते हे करत आहेत. या बाबतीमध्ये नागरिकांनी असल्या स्वरूपाच्या जे फेक ॲप आहेत किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा अनोळखी व्यक्तीकडून कुठलीही लिंक येत असेल तर ती ओपन करू नये. या बाबतीमध्ये कुठंही अशा स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट होत नाही ते करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचबरोबर बँकेकडून किंवा इतर आर्थिक संस्थाकडून कुठल्याही स्वरूपाची माहिती ही ओटीपीच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टी मागण्यात आली तर त्याबाबत फोनवर कुठलीही माहिती देण्यात येऊ नये. धन्यवाद.